नमस्कार मंडळी. तर स्वानंद देणार सर्वांना आता आनंदाची बातमी म्हणजेच आपल्या स्वानंदी आणि समरला आता बाळ होणार आहे मित्रांनो. म्हणजे स्वानंदी प्रेग्नन्सीची बातमी देते तर दुसरीकडे मात्र अंशुमान, मल्लिका आणि सोबतच मात्र ही सुष्मिता आपल्या स्वानंदीचं बाळ संपवण्याच्या पाठीमागे लागणार आहे. तर समर कशा प्रकारे यांचा चांगल्याच प्रकारे मात जिरवतो त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ नसेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि या व्हिडिओला हाईप नक्की करा. तर मित्रांनो, एवढे दिवस आपल्या स्वानंदीने आजपर्यंत कोणतीच धक्कादायक बातमी दिली नव्हती, कारण की ह्या मल्लिकाने आजपर्यंत अशी बातमीच ऐकली नाही, त्याच्यामुळे तिला चक्कर येऊन पडण्याची वेळ येईल. तर मित्रांनो, फायनली आपली स्वानंदी आता आई होणार आहे. म्हणजे स्वानंदी तिच्या प्रेग्नेन्सीची बातमी आता सगळ्यांना देताना पुढे पाहायला भेटेल. म्हणजेच मित्रांनो, समर आणि स्वानंदीच्या प्रेमाच्या नात्यामध्ये फायनली आता गोड येणार म्हणजे येणारच असतो. कारण की गेले कित्येक दिवस तुम्ही पाहिलं असेल की समर आणि स्वानंदी ह्या दोघांचं प्रेमाचं नातं किती चांगलं आपल्याला दिसत आहे. पण ह्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे समर आणि स्वानंदीचं प्रेमाचं नातं तोडण्यासाठी अगोदर तर फक्त मल्लिका, अंशुमान, अर्पिता होती, पण आता स्वानंदीचीच बहीण ती महामूर्ख सुष्मिता ती पण आलेली आहे. म्हणजेच तिला देखील आता समर आणि स्वानंदीचं नातं तोडण्यात जास्त रस असतो. तर हे सगळं ती का करत असते? कारण की त्या घरामधील पैसा, मान, प्रसिद्धी सगळ्या काही गोष्टी तिला हव्या असतात. तर दुसरीकडे मात्र मल्लिका आता सगळ्यात अगोदर तुम्हाला पुढे हे पाहायला भेटेल की सुष्मिताला त्या घरातील सगळे मान सन्मान घ्यायला सांगते. म्हणजेच त्या घरातील तिजोरीच्या चाव्या झाल्या, त्या घरातील सगळे काय म्हणजे A to Z गोष्टीचं जे काही मान वर्चस्व असेल ते सगळं सुष्मिताला भेटावं यासाठी मात्र आता सुष्मिताचे कान भरत असते. आणि समर राजवाडे आणि स्वानंदी त्या सगळ्या गोष्टी तिला देताना देखील तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. आणि हे सगळ्या गोष्टी भेटल्याच्या नंतर समर आणि स्वानंदी हे दोघंजण त्यांच्या आयुष्यामध्ये सुखी असतातच. पण ही सुष्मिता सोबतच तिच्या त्या महामूर्ख नवऱ्याला घेऊन म्हणजेच त्या अंशुमानचं सुष्मितावरती आता थोडंही प्रेम नसतं, हे तुम्ही पाहिलंच असेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर मात्र सुष्मिताला वाटत असतं की तिने खूप मोठा तीर मारला. म्हणजे सुष्मिताला वाटत असतं की अंशुमानचं खरंच तिच्यावरती प्रेम असेल, पण हा अंशुमान पुढे जाऊन सुष्मिताला तिची खरी लायकी दाखवतो. म्हणजेच अंशुमान सुष्मिताला दाखवतो तिचा खरा चेहरा नेमका कसा आहे. कारण की आतापर्यंत अंशुमाननी खूप मुलींचं आयुष्य बर्बाद केले आणि त्याच्यानंतर ह्या सुष्मिताला वाटतं की तिच्या देखील आयुष्यामध्ये हा अंशुमान काहीतरी चांगले झेंडे गाडेल, पण अंशुमान तिला पण तिची लायकी दाखवताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. कारण की खरंच यार, सुष्मिताला पाहिल्याच्या नंतर डोक्यात अशी भनक सनक जाते ना की काही सांगायलाच नको. ही किती बालिशपणा करते हे तुम्ही पाहिलंच असेल. म्हणजे ह्या सुष्मिताला साधी थोडी पण अक्कल नाहीये की स्वतःच्या मोठ्या बहिणीसोबत कसं वागायचं, त्यांच्यासोबत कसं बोलायचं. कारण की ही फक्त आता आलेली असते रिव्हेंज घेण्यासाठी. म्हणजेच तिला वाटतं की आता तिची ताई तिच्यासाठी जे काही गोष्टी करते ना त्या सगळ्या तिच्या स्वार्थासाठी करते. त्याच्यामुळे आपल्याला आता स्वतःच्या अधिकाराने ह्या सगळ्या गोष्टी भेटल्या पाहिजे. त्याच्यामुळे ही सुष्मिता बालिशपणा करत असते, तुम्ही पाहिलंच असेल. आणि ह्याच गोष्टीचा फायदा मात्र मल्लिका, अंशुमान घेत असतात. कारण की त्या दोघांना देखील माहीत असतं की जर आपल्याला स्वानंदीला हरवायचं असेल आणि सोबतच मात्र समर आणि स्वानंदीचं नातं तोडायचं असेल तर आपल्याला हेच करावं लागेल. तर मित्रांनो, फायनली ह्या सुष्मिताचे सगळे एडेचाळे करून झाल्याच्या नंतर आपली स्वानंदी आनंदाची बातमी सगळ्यांना असं देते की सगळ्यात अगोदर समर राजवाड्यांना सांगते की तुम्ही बाबा होणार आहेत. आणि हे ऐकल्याच्या नंतर समर आणि स्वानंदीच्या आयुष्यातील हा सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण असणार आहे मित्रांनो. कारण की गेले कित्येक दिवस तुम्ही पाहिलेच असेल की त्यांच्या आयुष्यामध्ये एकही आनंदाचा क्षण आला नव्हता. पण बिचाऱ्या समरने आपल्या स्वानंदीला ज्या प्रकारे प्रत्येक संकटामध्ये साथ दिली ना यार, असा साथीदार जर प्रत्येक व्यक्ती डिझर्व करतेच. कारण तुम्ही पाहिलं असेल की आपल्या स्वानंदीवरती म्हणजेच खूप सारे चुकीचे निर्णय तिच्यावरती लादले गेले, तिच्यावरती खूप सारे चुकीचे आरोप पण केले गेले त्याच घरामध्ये. पण तरी देखील आपल्या समरने सगळ्या गोष्टी मागे सारून आपल्या स्वानंदीसाठी त्याने स्टँड घेतला आणि स्वानंदीच्या बाजूने तो खंबीरपणे उभे राहिला. आणि त्या दोघांचं नातं जरी तडजोडीचं झालं असेल मित्रांनो, म्हणजेच तुम्ही पाहिलं असेल की त्यांचं लग्न कसं झालं. कारण की एका व्यवहारासारखं त्यांचं लग्न झालेलं असतं आणि हे सगळं केलेलं असतं ह्या मल्लिकाने. आणि ह्यांचं नातं तोडायला देखील ही मल्लिकाच पुढे असते. पण मित्रांनो, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी तोडून आपल्या स्वानंदीने समर राजवाड्यांच्या मनामध्ये स्वानंदीने तिच्या स्वतःच्या प्रेमाचं रोपटं कशा प्रकारे लावलं तुम्ही पाहिलंच असेल. आणि हे सगळं पाहण्यावर एवढा प्रचंड आनंद झाला ना सांगायलाच नको. कारण की समर राजवाड्यांना असं आत्तापर्यंत वाटत होतं की स्वानंदी मॅडमचं आणि माझं नातं 7 जन्म नाही तर कायम असंच राहावं. कारण की तुम्हाला माहितीच आहे की समर आता स्वानंदीच्या प्रेमात पूर्णपणे वेडा झालेला असतो. तर पुढे आता स्वानंदी आपल्या समरला आनंदाची बातमी तर देते की तुम्ही बाबा होणार आहे. त्यावेळेस मात्र समरचा आनंद गगनात मावत नसतो. पण मित्रांनो, आता कहाणीमध्ये इथेच प्लॉट ट्विस्ट येणार आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे की महामाजुर्डी मल्लिका त्या घरामध्ये आहे कशासाठी. समर आणि स्वानंदीच्या सुखाच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा मिठाचा खडा जर कोण असेल तर ही ती मल्लिका आहे. कारण की तिला आजपर्यंत समर आणि स्वानंदीच्या आयुष्यामध्ये काही चांगलं झालेलं कधी पाहवलंच नसतं. कारण की तिला असं वाटत असतं की समर आणि स्वानंदीच्या आयुष्यामध्ये काहीच चांगलं झालं नाही पाहिजे. तर दुसरीकडे मात्र सुष्मिताच्या हातामध्ये सगळ्या घराची जबाबदारी आलेली असते. म्हणजे सगळं मान वर्चस्व सगळं तिला भेटलेलं असतं. पण तरी त्या महामूर्ख मुलीला त्या घरातील एकही जबाबदारी नीट पार पाडता येत नसते. कारण की ती देखील नोकरांसोबत असं वागत असते. ती तुम्ही पुढे पाहिल्याच्या नंतर तुमच्या डोक्यात देखील सनक 100% जाणारच आहे. कारण की एवढी महामूर्ख मुलगी असते जशी तिची आई तुम्ही पाहिलंच असेल की मंदाकिनी आपल्या स्वानंदीसोबत कशी
वागते, सोबतच आपल्या अधिरासोबत पण कशी वागते, कारण की ही सेम टू सेम सुष्मिता ना तिच्या आईसारखी वागत आहे. आणि ह्या मंदाकिनीला असं वाटतं की त्या अंशुमानकडे पैसा, प्रॉपर्टी सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे तिची मुलगी खूप सुखात राहील. म्हणजेच हाच तिचा सगळ्यात मोठा गैरसमज असतो आणि तो गोड गैरसमज आता तिचा लवकरच दूर होणार आहे. म्हणजेच गेले इत्येक दिवस समर राजवाडे, आपल्यासोबतच अधिरा, रोहन, स्वानंदीचे बाबा ही सगळी लोक सांगत होती की तो अंशुमान चांगला नाही आहे. पण मात्र ह्या मंदाकिनीला वाटतं की आता अंशुमान आमच्या सुशवरती एवढा पैसा खर्च करतोय म्हणजे तो साधासुद्धा मुलगा नाही आहे. तर मित्रांनो, ह्या लोकांना कधी समजणार की सगळ्या गोष्टी पैशाने भेटत नाही, पण पैसा इम्पॉर्टंट आहेच लाईफमध्ये. पण तो अंशुमान मुलगा कसा आहे हे तरी यांनी एकदा जाणून नीट घ्यायला हवं होतं. तर पुढे आता आपल्या स्वानंदीची ही आनंदाची बातमी ज्यावेळेस मात्र रोहन, अधिरा ह्या सगळ्यांना समजते, त्यांना तर एवढा प्रचंड आनंद होतो की सांगायलाच नको. कारण की स्वानंदीच्या आनंदात ह्यांचा आनंद खूप 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 ग्रेट असतो. पण ह्या मंदाकिनीचं थोबाड वाकडं झालेलंच असतं, कारण की तिला असं वाटत असतं की त्या घराला वारसदार फक्त माझी मुलगीच देऊ शकते, ती म्हणजे तिची सुष्मिता. म्हणजे ही जी सुष्मिता एवढी महाबालिश असते की तुम्ही पाहिलंच असेल. दुसरीकडे ही बातमी आता कळती मल्लिकाला जशी की ही बातमी समजते तशीच मल्लिकाला चक्कर येते डायरेक्ट. कारण की मल्लिकाला असं वाटतं की ह्या घरामध्ये जर समर राजवाडेचं जर बाळ आलं तर त्याच्यानंतर ही सगळी प्रॉपर्टी त्याला भेटेल, आणि जर माझ्या अंशुमानचं बाळ आलं असतं तर ही सगळी प्रॉपर्टी त्याला भेटली असते. नाही 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 नाही, आता काही जरी झालं तरी स्वानंदीचं बाळ मी ह्या जगात येऊ देणार नाही. जर स्वानंदीला मूल बाळ झालं तर सगळं ह्या घरातलं संपलं, आपल्या हातातून सगळं गेलं, असं ही मल्लिका विचार करत असते. यार खरंच एवढं वाईट वाटतं आपल्या समर राजवाड्यांसाठी, कारण की समरने स्वतःच्या आईचा दर्जा दिलेला असतो ह्या मल्लिकाला. म्हणजेच हिने शेवटी प्रूफ करून दाखवलं की हिला फक्त पैसा महत्त्वाचा आहे, नाती अजिबात पण नाही. पण बिचारा समर राजवाड्यांना त्याच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची त्याची नाते आहेत. कारण की त्याला असं वाटत असतं की जर आयुष्यामध्ये आपल्या माणसं असतील, नाते असतील, तर मग आपल्याला आयुष्यात अजून काय पाहिजे. आपल्यावरती प्रेम करणारे, आपल्या जवळची लोक जर आपल्यासोबत असेल तर आपल्याला दुसरं काहीच नको. म्हणजेच आपल्या समरचे विचार बघा आणि एकीकडे ह्या महामाजुरड्या मल्लिकाचे विचार बघा. तर मल्लिका आता तिच्या महामाजुरड्या महामूर्ख मुलाला म्हणजेच त्या अंशुमानला घेते जोडीला, आणि त्याला जोडीला घेऊन आता स्वानंदीचं बाळ संपवणार आहे. आणि कसं संपवणार आहे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे, कारण की ज्या प्रकारे ह्या मल्लिकाच्या मुलीने म्हणजेच त्या महामूर्ख अर्पिताने तुम्ही पाहिलंच असेल की कशा प्रकारे आपल्या चिंगीचं बाळ संपवलं, तिला त्या पायऱ्यांवरून पाडून, त्याच प्रकारे आपल्या स्वानंदीच्या आयुष्यात पण ही ढवळाढवळ करणार आहे. तर ही मल्लिका आता तिचे खरे रंग, रूप, चेहरा सगळं लपवते आणि नागिनीचा चेहरा घेऊन पुढे येते. म्हणजेच तुम्ही पाहिलं असेल की ह्या मल्लिकाचे खायची जात एक आणि दाखवायची जात एक आहेत. म्हणजेच मल्लिका आता समोर जाते आणि म्हणते की समोर मी तुला काय सांगू, मला एवढा आनंद झालाय ना, मला काय बोलून काय करावं कळतच नाही. आता स्वानंदीची सगळी जबाबदारी माझी, तू आता एकदम फ्री राहा, कारण की स्वानंदीला काय हवं नको त्या A to Z सगळ्या गोष्टी मी बघेल आणि तू काळजीच करू नको. म्हणजेच मित्रांनो, हिला खरं तर स्वानंदीचं बाळ संपवायचं असतं. म्हणजेच तुम्हाला माहितीच आहे की ह्या मल्लिकाने एवढ्या चुका केल्यात आतापर्यंत, तरी पण ह्या मूर्ख बाईला अजून पण थोडी पण अक्कल आली नाही की समर आणि स्वानंदीच्या आयुष्यामध्ये जो आनंद आहे तो पण तिच्या आयुष्यात कधी ना कधी येईलच ना, तिच्या मुलाला पण मूल बाळ होईलच ना. तर दुसरीकडे मात्र अंशुमान म्हणत असतो की काही जरी झालं तर सुष्मिताला सांगून स्वानंदीचं बाळ संपवलं पाहिजे. आणि ही महाबालिश सुष्मिता त्या ठिकाणी असतेच मित्रांनो, कारण की तुम्हाला माहितीच आहे की ह्या सुष्मिताला पाहिल्याच्या नंतर डोक्यात एवढा राग जातो ना की काय बोलायलाच नको. तिचे ते असे लहान मुलांसारखे जे असे बालिश चाळे करते ना, ते पाहून खरंच खूप 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 राग येतो. तर मित्रांनो, ही सुष्मिता आता स्वानंदीसोबत गोड गोड बोलून म्हणजेच ही मल्लिका आणि अंशुमान सुष्मिताचे कान भरतात आणि म्हणतात की जर तुझ्या ताईला बाळ झालं, ह्या घरात जर त्यांचं बाळ पहिलं आलं तर तुझी ह्या घरात काहीच इज्जत, मान, प्रतिष्ठा राहणार नाही. त्याच्यामुळे काही करून आपल्याला ते बाळ संपवायचं आहे. म्हणजेच मित्रांनो, स्वानंदीचं बाळ आता स्वानंदीची बहीण म्हणजेच ही सुष्मिता संपवताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. पण आपले समर राजवाडे जोपर्यंत स्वानंदीच्या सोबत आहे तोपर्यंत त्यांच्या बाळाला काहीच होणार नाही. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप पुढे पाहायला भेटतील. पण त्याच्या अगोदरच मी हा ट्विस्ट सांगितलेला आहे. तर काय वाटतंय तुम्हाला समर आणि स्वानंदीच्या आयुष्यामध्ये गोड बाळ आल्याच्या नंतर तुम्हाला कसं वाटेल? तर ह्या व्हिडिओला हाईप नक्की करा. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये.